श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी आमच्या इथे असा काही व्ह्यू झालेला होता. इथे मी स्वामीला अंघोळ करून झोपीस लावलेलं. त्यानंतर मी खिचडी बनवायला घेतली, कारण आज सोमवार असल्या कारणाने मम्मीला आणि मला आमच्या दोघींनाही उपवास होता. त्यामुळे घरात फक्त खिचडी बनणार होती. खिचडी सर्वांना आवडते. इथे मी शमीपत्र तोडत होती पूजेसाठी. आणि हे सर्व प्लांट्स माझ्या मम्मीने लावलेले बरं का. आमच्या घरातल्याच खिडकीत लावले तिने. तिला ह्या सर्व गोष्टींची खूप आवड आहे. आणि इथे बघा पक्ष्यांनी कसं घरटं केलं आहे. इथे शमीपत्र तोडून झाली. चला मग पूजेसाठी. मी पूजा ही घरातच करणार होते, कारण मला बाहेर जाणं शक्य झालं नाही. त्यामुळे मग घरातच मी पूजा करून घेतली. महादेवांचा अभिषेक करून घेतला. माझ्याकडे पंचामृत नव्हतं, त्यामुळे मग मी कच्च्या दुधाचा आणि मधाचाच अभिषेक करून घेतला. मला ह्यावेळेस बेलपत्रही मिळाली नाही, त्यामुळे मग मी शमीपत्रच वाहून महादेवांची पूजा ही करून घेतली. ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्यामध्येच मी महादेवांची पूजा करून घेतली. इथे आरती करून शिवामोठ वाहून मी माझी पूजा संपन्न केली. आणि घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण झालेलं होतं पूजेमुळं. आणि बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता, त्यामुळे बाहेरचंही वातावरण खूप छान झालेलं होतं. सगळीकडे हिरवंगार वाटत होतं. आणि इथे स्वामी देखील उठला होता. तो त्याच्या मामासोबत खेळत होता. आणि मी इथे चहा घेत बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला. माझा मिनी ब्लॉग आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.